नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो आपण पालेभाज्या खाणं टाळत असतो, कारण त्या ओलसर असल्यामुळे त्यामधून कीटाणूंचा प्रादुर्भाव लगेच होत असतो. अशा वेळेस आपण कडधान्ये खाणं पसंत करत असतो आणि कडधान्यांमधून पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक ऊर्जा आपल्या शरीराला सुद्धा भेटत असते. आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने मसाला राजमा बनवला जातो, अगदी त्याच पद्धतीने इथे बनवून घेणार आहे. रात्रीचा मी 1 वाटी राजमा भिजत घातला होता आणि सकाळी तुम्ही बघू शकता किती छान असा भिजला गेलेला आहे. थोडंसं मीठ घालून आपल्याला राजमा इथे कुकरला शिजायला लावायचं. त्यासाठी आपण इथे मसाला बनवून घेणार आहे. तर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला असे मोठे चिरून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 कांदे घेतलेले आणि कांदेसुद्धा आपल्याला जसं आपण टोमॅटो मोठा चिरला आहे, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कांदासुद्धा असा मोठा चिरून घ्यायचा आहे. आलं लसूण घेतलेलं आहे आणि लसूण मी बहुतेक खूप जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर इथे कोथिंबीरचे जे देठ असतात ते मी इथे घेतलेले. कढीपत्ता आपल्याला लागणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली. इथे आपल्याला मसाला ग्रेव्ही बनवतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही, तर कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते देठ आपल्याला यामध्ये घालायचे. त्यानंतर कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल घालून घेतलेले. आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या. चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा. कोथिंबीरचे जे देठ असतात ते घालायचे आणि कढीपत्ता घालून आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून इथे आपल्याला कांदा लालसर असा भाजून नाही घ्यायचा, तर तो टोमॅटो बरोबर इथे आपल्याला शिजून घ्यायचा आहे. म्हणून मी इथे सगळं एकत्र घातलेलं आहे आणि चांगलं आपल्याला हे सुक्कं होईपर्यंत तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला मसाला काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय थंड झालेलं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हा मसाला एकदम बारीक अशी ग्रेव्ही आपल्याला याची करून घ्यायची. तर इथे आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला तडका देण्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो की आपला नेहमीप्रमाणे जो खडा मसाला वापरतो तोच घेतलेला आहे. बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे. कढईमध्ये इथे मी 2 पळ्या तेल घातलेले, त्यामध्ये खडा मसाला सगळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. मोहरी मात्र आपल्याला इथे अजिबात घालायची नाही आणि 1 मिनिटभर खडा मसाला आपण तेलामध्ये हलकासा परतून घेतला की त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून कांदाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. मसाल्यामध्ये मी इथे हळद, हिंग, लाल तिखट, जो आपला मिक्स मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. धने पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये अर्धा मिनिटभर आपल्याला मसाला तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मसाला आपल्याला ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायचा आणि नंतर झाकण ठेवून 5 मिनिटभर बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. मसाला परतेपर्यंत तुम्ही इथे बघू शकता बाकीची तयारी होईपर्यंत आपला राजमा चांगला शिजला गेलेला आहे. एकदम मऊसूद असा राजमा आपला 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये चांगला शिजला जातो. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम सहज बोटाने तो तुटतोय. मसालासुद्धा इथे तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे, कलर सुपर आलेला आहे आणि खूप छान असा झाकण काढलं तेव्हा वास सुटलेला आहे. त्यानंतर आपण इथे शिजून घेतलेला राजमा आपल्याला यामध्ये घालायचा. आता इथे राजमा आपल्याला जास्त पातळ बनवायचा नाही किंवा पूर्ण तो असा सुक्कासुद्धा बनवायचा नाही, तर थोडासा तो आपल्याला जसा रोटीबरोबर म्हणा, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तो सगळ्याबरोबर आपल्याला तो खाता आला पाहिजे इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर चांगला उकळता ठेवायचा. आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला सगळ्या शेवटी घालून घ्यायची आणि साधारणतः 10-15 मिनटं आपल्याला तो चांगला उकळता ठेवायचा. एक उकळी आली की बारीक गॅसवरती आपल्याला तो उकळता ठेवायचा. छान असं त्याला घट्टसरपणा आलेला आहे. त्यानंतर तडका आपण इथे बनवून घेतलेला आहे. 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. तूप आपलं
वितळलं की त्यामध्ये जिरे अर्धा चमचा आणि तडका आपल्याला जेव्हा राजम्यामध्ये घालायचा तेव्हा लाल तिखट घालून आपल्याला हा तडका राजम्यावरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा. किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या दुपारच्या कधीच्याही जेवणासाठी तुम्ही इथे राजमा मसाला या पद्धतीने अगदी बनवून घेऊ शकता. आता इथे तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर नाही दिला तरी चालेल, अगदी छान लागतो. तर तुम्हाला राजम्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडले असेल तर रेसिपीला लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त मजेत राहा.